कोकणातील बीच, फूड, फिश हे आपण नेहमी अनुभवतोच, पण येथे अशी काही ठिकाणे आहेत ज्याचा अनुभव घेताना सुद्धा खूप एक्साइटमेंट असते. अशीच काही वेंगुर्ल्यातील ऑफबीट भटकंती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोकणातील प्रसिद्ध उत्पादने विक्रीसाठी असणारे लोकल मार्केट, क्रॉफर्ड मार्केट हे ठिकाणे पाहण्यासारखी आहेतच. याशिवाय इतिहास सांगणारे डच फॅक्टरी ही सुद्धा कोकणातील खूप सुंदर असे हे ठिकाण आहे. नमस्कार, चला आज आपण वेंगुर्ल्यातील ऑफबीट भटकंती अनुभवूया. हा आहे वेंगुर्ल्यामध्ये नव्याने तयार झालेला सुंदर सी लिंक, जो वेंगुर्ल्याला अजून सुंदर, आकर्षक आणि आधुनिक बनवत आहे. या ठिकाणी पुलावरून चालताना वाहणारा थंडगार वारा आणि निसर्गरम्य दृश्य मन अगदी प्रसन्न करून जाते. सकाळी व संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण बनले आहे. वेंगुर्ल्यातील हा अनुभव तुम्हाला नक्कीच आवडेल. मन प्रसन्न करणारे संध्याकाळचे हे सुंदर असे वाइब्स तुम्ही सुद्धा अनुभवा. येथून मग आम्ही पुढे निघालो वेंगुर्ला बंदरावर. हे बंदर इथल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि समुद्राशी जोडलेले आयुष्य इथे जवळून पाहायला मिळते. कोकणातील क्राफ्ट इथे जाणवते. फ्रेश आहे ना, 1 किलोची आहे. काय हो बरी सुरमई नाही याच्यापेक्षा 1200 रुपये किलो. आज कालपर्यंत 1100 निघली, आज सुरमईच नाही, जागेला मासेत ना. हे बघ 2 पोळी चांगले ते काढून ठेवले, ते 2 आणि याच्यात 1 2 इतकेच आता दिले. एका 1 दिलं आणि 1 दिलं. मासे काय नाही ते का सुद्धा माका 1200 चढचलो होतो रे. माका तुका काय ना मनसला का लोक नुसती लोक गाववाली आणि जातात ना. तिका पैसे द्या हो बापू, माझ्याकडे मला परवडत घे. किती घे 40 रुपये. मासे महागच आहेत. 8-10 दिवस झाले. म्हणून आम्ही आता अजून घेणार आहोत. 1.5 किलो कमी आहे. 1.5 किलोचे 1500 रुपये. कशी द्यायची? ही 1200 रुपये, ही 1400, ही 12 ही जास्त आहे. ही कितीची आहे? ही 1 किलोची आहे. 1 किलो. ही 600 ग्रॅमची आहे. 600 ग्रॅमची कितीला? 600 रुपये. हे 1000 रुपये किलो छोट्यातले, मोठे 1200 रुपये किलो. आणि प्रॉन्स कसे आहेत? प्रॉन्स 400 रुपये, 300 रुपये, 250 रुपये साईजवर असते किलो. हो,
लहान 250. पिशवी होई हो दहावाली. मीडियम 300. 350. 350 आहे. भाऊ दहावाली पिशवी होई. आणि हा कोणता मासा आहे हा तो लेप लेप. लेप ही मोठी लेप आणि ही छोटी लेप. हे कसं आहे किलो ते 300 रुपये किलो. हे छोटी आहे किती दररोज ना 5 छान असतात. 300 रुपये किलो का? 300 रुपये किलो. इथे अर्धा किलो. आणि हे कसे आहेत खेकडे 100 रुपये एक किलो हा. औषधी तुका 50 कापून कमीच दिले मला. अर्धी 100 देऊन टाकतो. तरी अर्धी असली तरी विचार. तो कोणता मासा आहे हो तो हा सुळे बुडदिवशी बोलतात ते. 1400 रुपये 1200 देतात. पूर्ण 1200 1400. सांगितलं बघ, 100च नाही. तुम्ही काय बाबा मागू नका. अरे ते मी बोललो हा देव कुमाकट लागता. कशाला तुला कमी सॉरी बाबा सॉरी भाऊ. साफ करायला दे ना, साफ. हा मग वाटलं की ते दे ना कमी करू. नाही तुम्ही कशाला येता? सॉरी हा भाऊ. नाही नाही sorry. मी तर ट्रेनिंग Oh, no, it's okay. He's my friend from Kolhapur. या पिशवी द्या का पिशवीत टाकू. देपे कापू काय काय? एकच पिशवी घ्या. थांबतो. प्रॉन्स ते कशी कशी देणार 400 रुपये किलो दिली. हे 800 रुपये 400 जोडी पडते. सुरमई बघूया थांब 2 मिनिटं थांबतो एक टाका. साफ करायला देऊ. हा? साफ करणे आपलीशी बोली हो, साफ करायचे. मी तिला धारायचे. हा चालेल. दाखवा मला धागा कसा काढते दाखवायचा आहे इथून जरासा हे करायचं आणि हा असा अक्का निघतो. हा बघा चपटीकडून असं. हा ती दिली जाईल. हा बघा. हे धाग्याचं फरी आहे हो ते ॲलर्जी असते की नाही मग ते भरतेच काय 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 नाही. मग ते पण माझ्या 30 मांडकी मांडकी मांडके काय मांडकी. हे कसे आहेत हे 300 रुपये किलो. आणि हे हे 300 रुपये. 350 300 देऊया. 300 रुपये किलो. हां मोरीचे 300 रुपये सगळे 4 आहे ते. चालेल 300. हो 4 आहे 300. हे कसं आहे हे 200 रुपये आटा. 200 रुपये वेंगुर्ला बंदरावरून आम्ही सुरमई आणि प्रॉन्स घेऊन आलो आणि ग्रीनफील्ड रिसॉर्टमध्ये काकांच्या मुलाने ते कसे मीठ लावल्यानंतर आता ते धुवून घेतले. ह्याला फक्त मीठ लावून ठेवलं नाही कारण ह्यांना लगेच मीठ लागतं प्रॉन्सला. ते प्रॉन्सना आता फक्त मीठ लावायचं नाही. आता लावायचं काय म्हणजे डायरेक्ट लावणं त्याला. पुढे आलं तुम्ही पुढे आलं तुम्ही त्याला आपण अगोदर मीठ लावून ठेवल्यामुळे पुन्हा मीठ लावायची गरज नाही. आम्ही मसाला करून ठेवतो. हा मसाला घरी करून ठेवलाय ना. हो म्हणजे रोजचा रोज लागतो ना तेवढं बनवतो. आज बनवला की आजची रात्री आणि उद्या दुपारचं. मसाल्यामध्ये आपली हिरवी मिरची पूड हळद आलं लसूण पेस्ट थोडं टाकलेली असते. आमचा आगळ असतो त्याच्याने मालवणारा आगळ आणि थोडंसं मीठ टाकतो आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकतो. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं कठीण पडायचं हां मासा जेव्हा फ्राय करतो ना त्यावेळी त्याचा रवा सुटत नाही. म्हणजे रवा जो सुटतो ना आपण घरी भाजला तर रवा सुटतो हां रवा धरून ठेवतो.
की 70% रवा 30% कॉर्नफ्लोअर. कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती मिळतात. रत्नागिरीत वरच्या बाजूला एकदम गेलात ना तर तिथे माशाला मसाला लावला जात नाही. माशाला फक्त हळद लावली जाते आणि मीठ लावलं जातं आणि रव्यामध्ये मसाला टाकला जातो. होय काय फक्त हळद मीठ लावायचं याला रवा लावायचा. माशाला मसाला लावला जात नाही. रव्यामध्ये फक्त हे टाकलं जातं मसाला. रव्यामध्ये टाकायचं डायरेक्ट. हे रत्नागिरीच्या वरच्या राजा वरती गेलात ना की तसं त्यांची घाल गॅस चालू केलं. प्रॉन्स होतात काय हो प्रॉन्सला जो मेकिंग टाइम आहे ना हा 2 मिनटं मॅक्स टू मॅक्स 2.5 मिनिट. मग त्याच्यानंतर चिवट व्हायला चिवट होतं. आता तुम्ही कुठच्या प्रकारचे प्रॉन्स फ्राय करता त्याच्यावर पण आहे. नदीतले प्रॉन्स जर घेतलात गोड पाण्यातले म्हणजे तर ते थोडेसे चिवटच असतात ऑलरेडी कारण थोडं जास्त होतं. समुद्रातले प्रॉन्सला 2 ते 3 मिनिट. आणि फार्मचे मिळतात ना फार्मचे म्हणजे इथे आपल्याकडे फार्मिंग पण होतं प्रॉन्सचं. ते जर घेतलं तर ते अगदी 2 मिनिटातच शिजतात. आता सध्या गॅसच्या शॉर्टेजमुळे खूप इश्यू झालेला आहे. आम्ही आमचे बरेचसे स्टार्टरचे आयटम बंद करून टाकले. खूप गॅस लागतो ना त्याला. हो जेवण मच्छी चिकन किंवा भात जो आहे तो चुलीवरच बनवतो. काय करायचं फ्राय चुलीवर ह्याच्यावर करू शकत नाही चुलीवर कारण मग ज्वाळा असतं मग असं माती तोडता येत नाही. मोठे आहेत ना बांगडे ते त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. समुद्राच्या प्रॉन्समध्ये सुद्धा 3-4 जाती येतात वेगवेगळ्या. व्हाईट प्रॉन्स आता ते फिशिंग करून मांडलेले कोणते आहेत मासे? रेड स्नॅपर तांबूची म्हणतात. त्याला गोव्यामध्ये खूप डिमांड आहे. आरवली येथे असणारे ग्रीनफील्ड रिसॉर्ट हे जेवणासाठी आणि राहण्यासाठी कोकणातील एक खूप छान असे ठिकाण आहे. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. नक्की पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल. ही आहे वेंगुर्ल्यातील मध्यभागी असलेली प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट. खऱ्या अर्थाने कोकणाचं दर्शन घडवणारी ही जागा. येथे कोकणातील विविध प्रकारची फुलं, ताजी फळं, कोकम, सुकामेवा, मसाले, काजू, आंबे, फणस, करवंद आणि घरगुती पदार्थ असे अनेक गोष्टी मिळतात. प्रत्येक स्टॉलवर कोकणाचा सुगंध आणि आपुलकी जाणवते. कोकणातील खास वस्तू इथून आपणास सहज खरेदी करता येतात. खूप छान छान अशी फुले आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि इथे फक्त वस्तू मिळत नाहीत तर कोकणची संस्कृती, चव आणि मनमोकळेपणा अनुभवायला मिळतो. येथील भटकंती खरोखरच खूप छान असते. हे कोकमापासून बनवलेला हा औषधी गुणधर्म असणारा असा हा पदार्थ आहे. हे लोण्याप्रमाणे असं भाकरीला गरम भाकरीवर घासूनसुद्धा आपण खाऊ शकतो किंवा थंडीमध्ये भेगा पडल्यानंतर त्यालासुद्धा हे लावू शकतो आपण पायांना. हा बांगडा, ही करली, ही मोरी आणि काटेरी मासे.
ही आहे वेंगुर्ल्याच्या रस्त्याच्या कडेला बसणारी भाजी मंडई. ताज्या माशापासून सुक्या माशांचे वेगवेगळे प्रकार तसेच कोकणाकडील वेगवेगळ्या भाज्या फळे या ठिकाणी मिळतात. आणि हे सगळं मिक्स आहे काय? ही पाटी केवढ्याला? 50ला काय? आणि हे ते घेऊन जा 20 रुपये 20 रुपयाला. आणि हे खेकडे कसे आहेत? हे 100 हे सगळं पूर्ण हो 100च दिले. मी जाते घरी म्हणून सांगले. हे केवढ्याला आहे? 100ला हे सगळे. आणि हे 200ला आहे. तो मोठा खेकडा आहे काय? आणि ह्या काय बांगडा आहे काय? नाही हे बांगडे. बांगडा कसं आहे ती? 100ला 5. 100ला 5 आहे. 20 रुपये आहे. आणि हे काय आहे? करपे. हे केवढ्याला आहे? 100ला आहे. 100ला. आणि हे त्याला बघा. हे कसं आहे? नवीन माल आहे जुना असं हा नवीन. आणि हा जुना काय? जुना झाल्यावर असा कलर चेंज होतोय काय? चेंज होणार. आणि हे 50ला माप 50ला माप. आणि सोडे कसे? थोडे 100 रुपये 150 पाकिट. पॅकेट 50चे आहे ते 100चे आहे. हा 50चे. आणि बांगडा होय खारा मासा कसा आहे हा? तर 100ला 7 आहे. मोठे बारीक असतात. सोडे कसे आहेत बघू बरं? सोडे. 50 हो. हे बघा ते हे 100ला 7 हे सोडे कितीला पाकिट आहे? ते 150 रुपये. आणि हे बारीक वाले तर 100 आहे. हां म्हणजे लहान मोठी साईज. होय हे 100ला आणि हे 150. भाजी एक किलोच्या बाहेर आहे जो तुला रेट वाढला होता. पन्नासला 5 घ्या. कधीच कसं आहे? कणसं कशी? 100ला 5 घ्या. कणसं 100ला 5 400 रुपये जोडी आहे म्हणजे पूर्ण 400 रुपयाला. पूर्ण 400 रुपये. ते बांधलेलंच असतं एका ठिकाणी. किती किलोचं असते? ही 2 किलोची आहे. 2 किलोचं आहे. 2 किलो. 400 रुपयाला. हां 400. कशी आहे केळी? 80 रुपये. गाजर कसं आहे हो? 20 रुपये पाव. आणि शेवगा? शेवगा पण 20 रुपये पाव. येथील लोकल लोकांचा उत्साह पाहत अशा ठिकाणी फिरण्यास वेगळीच मजा असते. या ठिकाणाहून मग आम्ही निघालो डच वखारीकडे. डच फॅक्टरी जी 400 वर्षापूर्वी डच लोकांनी बांधली होती. वेंगुर्ल्यातील डच वखार येथे डच फॅक्टरी 400 वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणी आहे. डच लोक या ठिकाणी येऊन व्यापार करत होते. तोला जात होता. एकेकाळी खूप अशी गजबज होती ह्या ठिकाणी. तर त्याची आज आपण काय अवस्था आहे ते पाहूया. पानपट्टीच्या बाजू आता त्यावेळेचं बांधकाम आहे हे पूर्ण भक्कम असं बांधकाम आहे. आणि ह्या भिंती 400 वर्षापूर्वीच्या भिंती आहेत. चिरामध्ये बांधलेले आहे. चिरामध्ये बांधलेल्या. थोडी डागडुजी केलेली दिसते वरमध्ये. इतिहासाचे साक्ष देणारं हे ठिकाण डच लोकांनी खास व्यापारी माल साठवणूक व संरक्षणासाठी अशी बांधली होती. हा भुईकोट किल्लाच होता. पूर्ण स्ट्रक्चर हे किल्ल्याप्रमाणेच आहे या ठिकाणी. वरच्या ऑफिस जायला दिलं इथून.
सध्या ही पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे डच फॅक्टरी, परंतु दुर्लक्षामुळे आणि झाडांच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. दगड सुटलेला आहे बघा आता. त्यामध्ये अडकल्यामुळे थटलाय दोन्हीकडे. निघलेली आहे. अशा या सुंदर वेंगुर्ल्यातील हे ऑफबीट सौंदर्य आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश रहा, आनंदी.